भरपूर प्रश्न आहेत राऊत साहेब, पण सुरुवात करायची ती म्हणजे आज सकाळीच आपल्या विजनमध्ये सुनील तटकरे आले होते आणि त्यांनी काही क्रोनॉलॉजी सांगितली. ती पार 2014, 2017, 19, 21 आणि अगदी आत्तापर्यंत. तर त्याच्यात त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सांगितली की 2017 साली सुद्धा म्हणजे एनसीपीला भाजपसोबत यायचं होतं ज्यावेळेस युती होती त्यावेळेस, पण त्यांची एक अट होती ती म्हणजे शिवसेना आम्हाला सोबत नको आहे. पण भाजपनं असं करायला नकार दिला आणि आम्हाला आमचा मित्र आमच्या सोबतच पाहिजे, त्यामुळं एनसीपी तुमच्यासोबत युतीमध्ये येऊ शकली नाही. आता हे जे सर्व सांगितलं जात आहे ह्या चर्चा कधी जाहीरपणे झाल्या नाहीत. या सगळ्या गोष्टी पडद्यामागे. आता पडद्यामागे कोण काय करत होतं, काय भेटत होते याच्याविषयी पुरावे नसतात. सत्य असत्य आपण त्याचं आपण सांगू शकत नाही. आता उदाहरणार्थ अजित पवार नेहमी सांगतात, शरद पवारांनी आम्हाला सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं आहे, तुम्ही चर्चा करा. आणि पवार साहेब म्हणतात असं काहीच नाही. अशा प्रकारच्या आता बघा, ज्या लोकांनी पक्षांतर केलेली आहेत, ज्या लोकांनी आपले पक्ष सोडलेले आहेत काही कारणांमुळे, ते जर अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर त्यांच्यावरती आपण किती विश्वास ठेवायचा. भारतीय जनता पक्षानं असं सांगितलंय का की हो हो आम्ही अशी चर्चा केली होती राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर? मला तसं वाटत नाही. शिवसेनेनं कोणाशी चर्चा केली होती का? नाही. शिवसेनेनं 2019 नंतर जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर चर्चा केली आणि ती जाहीरपणे चर्चा होती. पडद्यामागे केली का? अजिबात नाही. त्याच्यामुळे आता इतक्या वर्षानंतर त्या काळात आम्ही कोणाशी काय चर्चा केली, काय चर्चा झाली, भारतीय जनता पक्षाशी आमची काय भूमिका ठरली, त्याच्यावरती माझ्यासारखा माणूस विश्वास ठेवत नाही. मला ऍक्च्युली 17 नंतर 19 पण आहे, पण ते स्किप करून आपण 2021 मध्ये येऊया. मवियाचं सरकार होतं, तुमच्या प्रयत्नात त्याच्यामध्ये भरपूर होते, हे आता जग जाहीर आहे. पण 2021ला पंतप्रधान मोदींसोबत उद्धव ठाकरेजींची चर्चा झाली. त्यानंतर वापस आल्यावर उद्धव ठाकरेंनी किंवा शिवसेनेनं पुन्हा या सरकारमधनं मवियामधनं बाहेर यावं आणि भाजपसोबत सरकार बनवायची सगळी तयारी झाली होती, असा पण त्यांनी तटकरेंनी सकाळी सांगितलं. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका तुमची सुद्धा होती असं त्यांनी सांगितलं की तुम्ही एनसीपीनं सोबत यावं, बैठका घ्याव्यात, त्याच्यानंतर अजितदादांनी त्या बैठकीला उपस्थित राहावं, याच्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केले असं त्यांनी सांगितलं. हे चुकीचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा बनलं तेव्हा तटकरे असतील, अजितदादा असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील यांच्यामध्ये चांगला संवाद असावा म्हणून आम्ही वारंवार नक्कीच भेटत होतो. कारण तिन्ही पक्ष प्रथमच एकत्र आले सत्ता स्थापन करण्यासाठी. आम्हाला एकमेकांचा फार अनुभव नव्हता. कोणाचे स्वभाव असतात, कोणाच्या कामाच्या पद्धती असतात. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की आपण वारंवार भेटून चर्चा करत राहिलं पाहिजे. प्रत्यक्ष कॅबिनेटमधलं काम वेगळं असतं आणि बाहेर तीन पक्ष एकत्र काम करतात, नेतृत्व काम करतं, कार्यकर्ते काम करतात, तेव्हा आपण एकत्र एकमेकांशी आदानप्रदान केलं पाहिजे, हे सत्य आहे. पण हे जे सांगितलं जात आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना उद्धव ठाकरे भेटून आले मुख्यमंत्री असताना, त्यांच्याबरोबर अशोक चव्हाण सुद्धा होते माझ्या माहितीप्रमाणे आणि अजितदादा पवार सुद्धा होते. काही काळ ते बाहेर थांबले, मग चर्चा झाली. त्या चर्चेसंदर्भात बाहेर अनेक बातम्या आणि गोष्टी बाहेर आल्या. त्यातली एक अफवा अशी की बाबा नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्की काय घडलं, भारतीय जनता पक्षाबरोबर आपले संबंध का तुटले, कोणामुळे तुटले, या संदर्भात नक्की चर्चा झाली दोन नेत्यांमध्ये. हे स्वतः उद्धवजीने आम्हाला त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं की माझी नरेंद्र मोदीजींबरोबर अमुक अमुक चर्चा झाली आणि मोदीजींच्या मनामध्ये असं आहे की आपण पुन्हा एकत्र यायला हवं, असं उद्धवजीने आम्हाला सांगितलं. आणि त्यात चुकीचं काहीच नाही. त्यात चुकीचं काय आहे? आणि हे असं अशी चर्चा झाली आतमध्ये, ह्याच्यावरती आम्ही चर्चा केली.
पण ते असा सिग्नल होता का की आता मवियाचं इथपर्यंतच आपलं बस झालं, आता आम्हाला भाजपसोबत उद्धव ठाकरे हे शब्दाला पक्के असलेले गृहस्थ आहेत, हे लक्षात घ्या.